गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. काल आपण पाहिला हा एवढा रुमाल, तर ह्या पुढील रुमाल पाहूया आपण. इथे आपण काय घेतलेलं होतं की 2-2 खांब, म्हणजे 3-3 खांब ठरवलेले, पण ते चुन्या पडायला लागलेत त्याला, त्यामुळे मग आपण एक एक खांब कमी केले. जेव्हा चुन्या पडतात त्यावेळेला आपण एक एक खांब कमी करायचे आणि मग रुमाल प्लेन होतो. रुमालासाठी कलर कॉम्बिनेशन कोणतं अजून छान छान दिसेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा रुमाल एक मला खूप आवडला. हा कलर छान दिसतोय, व्हाईट कलर आणि पर्पलमध्ये. असा पिंकिश आणि वांगी कलर मिक्स आहे. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं आहे त्यांनी लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कलर चेंज करताना मी वेगळी ट्रिक शिकली आहे आता, तर ते त्यामध्ये गाठ नाही करत आहे. फक्त धागा असाच घ्यायचा आहे. तुम्हाला दाखवेन पुढे मी. अजून एक तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवणार आहे की म्हणजे बुकमार्क, जे आपण बुक्स रीड करतो ते कुठेपर्यंत वाचले ते कळण्यासाठी जे बुकमार्क यूज करतात, तर ते पण लोकरीचे बुकमार्क मी करणार आहे. तर त्याचे व्हिडिओ नक्की पहा. एक आणि दोन. आपण आता कट करून घेऊया. पुढे पण हाच कलर मी कंटिन्यू करते अजून एक राऊंड. आता मी अर्धा खांब घेत आहे. अर्धा खांब
कमी उंचीला असतो, त्यामुळे 2च साकळ्या घेतल्यात. डायरेक्ट घ्यायचं आहे, दोनातून एक दोनातून एक असं नाही घ्यायचं आहे. जर चुन्या वाटत असेल तर एक एक साखळी सोडून जरी घेतलं तरी चालेल. काही वेळा रुमाल टाईट होतो आणि काही वेळा चुन्या पडतात, तर त्या वेळेला आपण ते जसं रुमाल होत असेल त्या वेळेला आपण ॲडजस्टमेंट करायची ती. क्रोचेट तुम्हाला दाखवणार आहे छोटे स्क्वेअरमधले. परत अजून नवीन स्टोल दाखवणार आहे लोकरीमधले वेगवेगळ्या कलर्सचे. तर ते एक 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 करून मी तुम्हाला असे व्हिडिओ दाखवत जाईन, नक्की पहा. सध्या आपण अर्धा काम करत आहोत. आता ही डिझाईन अशी दिसते. आपण इथून ते इथेपर्यंत हे केलेलं आहे. आता हे पूर्ण इथून इथेपर्यंत करूया, पूर्ण राऊंड करून घेऊया. आता आपण व्हाईट कलर घेऊया. आता व्हाईट कलर मी कसा जॉईन करते पहा. इथे मी धागा कट केला आहे, तर आता इथे घेताना मी सुरुवातीला आपण असं गोल करून इथून एक घेतले आणि हे इथे घ्यायचं आहे. हे यातून घ्यायचं आणि 2 3 साखळी घेतल्या. आणि आता आपण ते खांब घेणार आहोत. कंटिन्युअसली खांब घ्यायचे. हा झाला खांब, मोठा खांब. पण एकदम ह्याच्यापेक्षा पण अजून एक मोठा खांब असतो आणि हा सिंपल खांब झाला आपला. मगाशी दाखवला तो अर्धा खांब आणि मोठा खांब वेगळा आहे. तर तो पण मी तुम्हाला एका रुमालामध्ये किंवा काही वेगळं करताना ते त्यामध्ये दाखवणार आहे. आता हा राऊंड आपण लास्ट राऊंड घेतोय. हा राऊंड झाल्यावर रुमाल कंप्लीट होतोय. आता लास्टला घेताना आपण जर आपल्याला चुन्या असं वाटत असेल तर एक साखळी सोडून पुढे घेतलं तरी चालेल, पण प्रमाणातच. नाहीतर एक खूप दाट घेताना जास्त जर खांब कमी केले तर तेही एकदम टाईट होईल आणि गोळा झाल्यासारखं होईल. करताना आपल्याला आपोआप कळेल की कुठे टाईट घेतलं पाहिजे आणि कुठे व्यवस्थित सिंपलच घेतलं पाहिजे. आता बऱ्यापैकी मी एका साखळीतून एकच काम घेते. जर
रुमालचं टोपीसारखं होत असता तर मग मी ह्या एका साखळीतून 2-2 खांब घेतले असते. पण आता ऑलरेडी आपल्याला चुन्या पडत असल्यामुळे आपण एक-एकच खांब घेऊया. रुमाल बरोबर दिसेल. मी कुठे एक साखळी सोडते आणि कुठे नाही सोडत आहे ते पहा. त्यामुळे रुमाल प्रॉपर प्लेन होतो. मध्येच एखाद्या ठिकाणी मी एक ही जे खालचा खांब असतो तो सोडते, जेणेकरून रुमाल आधीच्या राऊंडला चुन्या चुन्या झाल्यासारखे वाटत होते ते कमी होणार आणि पूर्ण प्लेन दिसतो रुमाल. व्हाईट कलरची लोकरची गुंडाळलेली मिळते. त्यामध्ये एक सॉफ्टपणा आहे आणि जी मी अशी वजनावर घेतली तर त्यामध्ये ते रफपणा जाणवतो मला. त्यामुळे मला व्हाईट किंवा क्रीम कलरची जी लोकर आपण वापरतो चमकीची, ती मी गुंडाळलेली ज्या मिळतात लोकर त्यामधलीच वापरत आहे. कारण मी वजनावर जी लोकर घेतली तर त्यामध्ये मला रफपणा जाणवतो, पण ह्याच्यात रफपणा नाही आहे. खूप ही छान आहे लोकर, जी गुंडाळलेली लोकर मिळते ती. क्वालिटी खूप सुंदर आहे याची. एका ठिकाणी आपण मध्येच एक खांब सोडला असेल तर पुढे जाऊन लगेच परत परत खांब सोडायचे नाही आहेत. पुढे कंटिन्युअसली फक्त खांब करत राहायचे आणि नंतर मग एखाद्या ठिकाणीच फक्त आपण एखादं खांब सोडून की जिथे चुन्या दिसत आहेत तिथे आपण टाईटपणा घ्यायचा आहे. इतर ठिकाणी आता हे इथे प्लेन झालेलं आहे पहा. अजून आता पुढे आपण जसे करत जाऊ तसतसे ते प्लेन होत जाईल, चुनी दिसणार नाही. आणि रुमाल टोपीसारखा पण होणार नाही. आधीच्या एका रुमालामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की जिथे मी प्रमाणात खांब घ्यायला हवे होते तिथे मी कमी घेतले खांब, त्यामुळे ते खूप टाईट झालेले, गोळा झाल्यासारखे होत होते. तर तेवढे पण टाईट नाही करायचे आपल्याला. रुमाल व्यवस्थित प्लेन दिसला पाहिजे असं आपल्याला करायचं आहे. रुमाल करताना नेहमी असं खाली ठेवून नीट पाहायचा की तो गोळा होतोय का, चुन्या पडतायत का. नुसतंच रुमाल करत राहायचं नाही, तर ते मध्ये मध्ये खाली ठेवून प्लेन पाहायचा की तो कसा रुमाल होतोय, व्यवस्थित प्लेन होतोय का. व्हिडिओ शेअर करा. लाईक आणि कमेंट नक्की करा.
आता ही डिझाईन अशी होते पहा. तर आता आपण हा इथून इथेपर्यंत आपण केला, तर हा पूर्ण कंप्लीट करून इथेपर्यंत करूया. रुमाल कंप्लीट होईल.